नमस्कार. आज बुधवार दिनांक 29 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरातील कचरा उचलणाऱ्या अमृत एंटरप्राइजेस या खासगी कंपनीने 80 ते 85 कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ व इतर मागण्यांकरता मनपा सफाई कामगारांकडून काल मुंडन आंदोलन करण्यात आले. दरम्यान घनकचरा ठेकेदार व प्रशासन यांनी सकारात्मक नसल्याने आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मनपावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरही दखल घेतली नाही तर उद्या गुरुवारपासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा कामगार नेते गणेश शिंगे यांनी दिलाय. नांदेड शहरातील कला मंदिर बस स्थानकाच्या बाजूस एका शेडमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलीस उपमहानिरीक्षकाच्या पथकाने काल छापा टाकून 13 आरोपी विरोधात कारवाई केली. या कारवाईत 92,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. किनवट तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी काल मंगळवारी शांततेत मतदान पार पडले असून आज बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया 5 फेऱ्यात पार पडणार आहे. नांदेड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटावो मोहीम हाती घेतली आहे. काल मंगळवारी मोर चौक ते छत्रपती चौक दरम्यानच्या रस्त्यावर पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने दुतर्फी असलेली 50 ते 60 अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली आहेत. भारताची पहिली डिजिटल जनगणना लवकरच सुरू होणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी येत्या 1 ते 15 मे पर्यंत स्वगणना करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्ह्यातील प्राचार्य गट शिक्षणाधिकारी NSS व NCCचे समुपदेशक यांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.